जयशंकर दत्तगुरू नमस्कार. भाद्रपद कृष्ण पक्ष सुरू झालेला आहे, म्हणजेच पितृपक्षाला आज सुरुवात झालेली आहे. पुढील 15 दिवस हे परिपूर्ण आपल्या पितरांना शरण जाऊन त्यांच्यासाठी मोक्षाची प्रार्थना करण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे. ज्यावेळेस रवी म्हणजेच सूर्यग्रह हा कन्या राशीमध्ये भ्रमण करतो त्यावेळेस पितृपक्ष सुरू होते. या पितृपक्षामध्ये बरेच जण आपल्या परीने आपल्या पितरांची उपासना करत असतात. मी आज तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पितृ उपासना करताना छोटे छोटे काय उपाय करावे हे सांगत आहे. पण त्या अगोदर थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण आपल्या पितरांचे ऋण व्यक्त हे फक्त 15 दिवस नाही तर नियमितच केले गेले पाहिजे. जन्माला आल्यापासून मृत्यूनंतरही आपण त्यांचीच ओळख लावतो. त्यांनी दिलेल्या नावाने आपण जगत असतो. त्यांच्याच रक्ताने त्यांच्याच कर्तृत्वाने आपण घडत असतो आणि हे पितरांचे ऋण आपल्यावर नियमित असतात. पितृदोष हा बऱ्याचदा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगितला जातो, परंतु मी नेहमी सांगते की मला पितृदोष हा शब्दापेक्षा पितरांची सेवा करावी हे सांगणं उत्तम वाटतं. आपले पितृ आपल्याला कधीही दोष देऊ शकत नाही. फक्त त्यांच्या येणाऱ्या मोक्षाच्या अडचणीमध्ये त्यांना मुक्ती हवी असते आणि तो अधिकार आपल्याला येतो. म्हणजेच आपल्याला पितृदोष असं का सांगतात हा बऱ्याचदा पडलेला प्रश्न असतो. असो, हा विषय वेगळा आहे. पितृपक्षामध्ये आपल्याला काय काय उपाय केले गेले पाहिजे जेणेकरून आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देऊन पुढच्या मार्गाला जातील. पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाला विशेष प्राधान्य दिलं गेलं आहे. ऋग्वेदामध्ये पिंपळ वृक्षाला पितरांची देवता असं म्हणतात. जी व्यक्ती ह्या 15 दिवसामध्ये रविवार आणि अमावस्या सोडून पिंपळ वृक्षाला रोज काळे तीळ, कच्चे दूध, जल आणि साखर एकत्र करून अर्पण करते आणि आपल्या सगळ्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करते, अशा व्यक्तींना पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडीअडचणी दूर व्हायला नक्कीच मदत होते. रोज आपण आपल्या घरामध्ये दुपारी 12 वाजेच्या आधी आणि भात, त्यावर थोडंसं शुद्ध तूप, त्यावर थोडे काळे तीळ ठेवून आपल्याला हा नैवेद्य पितरांसाठी ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला हा नैवेद्य कावळ्यांना दाखवायचा आहे. आपले पितृचा नैवेद्य हा काक स्वरूपामध्ये आपण देत असतो. त्यामुळे ह्या 15 दिवसांमध्ये काक स्पर्श किंवा काकबली याला विशेष प्राधान्य असं दिलं गेलं आहे. पितृदोषामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा उपाय करू शकतो की आपण काळ्या कुत्र्याची सुद्धा सेवा या दिवसांमध्ये करणं गरजेचं राहील. काळ्या कुत्र्याला विशेषतः दूध आणि ब्रेड अवश्य खाऊ घाला. पितृदोषाची काही लक्षणं मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. ज्या घरामध्ये प्रचंड वाद होतात, ज्या घरामध्ये सगळे एकत्र असूनही एकमेकांचे मतं भिन्न असतात, कुणाचेही कुणाशी पटत नाही, फक्त घरामध्ये फॉर्मॅलिटीज म्हणून राहिले जातात, ज्या घरामध्ये सतत आजारपण असतं, पैशाला पैसा लागत नाही, पैसा प्रचंड कमावूनही समाधान हा विषय त्यांच्या वास्तूमध्ये नसतो, ज्यांच्या वास्तूमध्ये गेल्यानंतर अचानक डोकं जड पडतं, ज्यांना भेटल्यानंतर एखादी व्यक्ती सतत चिडचिड आणि नकारात्मक बोलत असते, अशा वास्तूमध्ये पितरांची सेवा अपूर्ण असते. ही छोटी छोटी लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासोबतच ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही, या पितृपक्षामध्ये आपण गेलेल्या पितरांबद्दल तर आपण नक्कीच उपाय करतो, परंतु जे हयात आहे, जे आपल्या सोबत आहेत, त्यांनासुद्धा मानसन्मान देणं तितकंच गरजेचं असतं. जिवंत असताना त्यांना पोटभर जेवण द्या, जिवंत असताना त्यांना मायेचे शब्द द्या. तुम्हाला पक्षामध्ये विशेष उपाय करायची गरज पडणार नाही. असो, पितृपक्षामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा करायचा आहे की रोज सायंकाळी आपल्या वास्तूच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर
दोन्ही बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवे हे आपल्या पितरांचं स्मरण करून आठवणीने लावायचे आहे. जसं आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो त्याच पद्धतीने पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून 2 दिवे दोन्ही बाजूला दरवाजाच्या आपल्याला पितरांचं स्मरण करून नक्कीच लावायचे आहेत. आपल्या वास्तूच्या उत्तर दिशेला एक मातीचा घडा, छोटा घडा भरून ठेवा आणि विशेषतः त्या घड्यातलं पाणी रोज येता जाता प्यायला सुरुवात करा. हा घडा आपण 15 दिवसच भरून ठेवायचा आहे. नंतर तो आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकता. रोज रात्री झोपताना पिण्याच्या पाण्याजवळ शुद्ध तुपाचा दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. आपलं किचन स्वच्छ करून झोपायचं आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पितरांचा वास असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पिण्याचं पाणी घेऊन आपल्या अंगणामध्ये शिंपडलं तर पितृ खुश होतात. असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा. पितृपक्षामध्ये सगळ्यात अगोदर रोज सकाळी स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून सर्व पितरांना नमस्कार करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, सर्व पितृदेवताभ्यो नमो नमः म्हणून मी तुमचा ऋणी आहे, मला तुमचे सगळे ऋण मान्य आहे आणि तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करत आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. ही प्रार्थना तुम्ही पितरांसाठी रोज सकाळी स्नान झाल्यानंतर बाथरूमच्या बाहेर येऊन दक्षिण दिशेला तोंड करून करणं गरजेचं राहील. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रोज आपल्याला काळे तीळ, जल आणि कच्चे दूध महादेवाला अर्पण करून ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः पितरांचे स्मरण करत आपल्याला हे जल अर्पण करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला रोज घरामध्ये सामुदायिक म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून किमान जास्तीत जास्त 108 वेळेस, कमीत कमी 51 वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करणं गरजेचे राहील. ज्या दिवशी आपल्याकडे श्राद्ध असतं म्हणजेच आपल्या घरी पितृ असतं त्या दिवशी आपल्या पितरांसमोर बसून शुद्ध तुपाचा दिवा लावून मनापासून त्यांना शरण जा, त्यांची माफी मागा आणि त्यांच्यासमोर रामरक्षेचा पठण करून पितृसूक्त पठण करणं खूप गरजेचं राहील. हे छोटे छोटे उपाय करून आपल्याला नक्कीच मोठा फायदा मिळणार आहे. सर्व पितरांना मी पुन्हा एकदा मनापासून वंदन करते आणि ह्या पितृपक्षामध्ये कुठलेही अंधश्रद्धा मनामध्ये ठेवू नका. आपले पूर्वज आपल्याला कुठलाही त्रास देत नाही. हे दिवसही शुभ आहेत, त्यांच्या सेवेसाठी परमेश्वराने दिलेले आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जय शंकर दत्तगुरू.